नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी, विषय मराठी, धडा 6वा, लिहावे नेटके या धड्याविषयी आपण बोलणार आहोत. तर चला सुरू करूया. धड्याचं नाव आहे लिहावे नेटके. ऐका आणि वाचा. ऐक, वाच. राघव, निबंध इतका छान लिहिला आहेस, पण किती खाडाखोड, अक्षरही किती खराब आहे. राघवने निबंध लिहिला होता, पण त्यात खूप खाडाखोड होती व अक्षरही खराब होतं, म्हणून छान लिहिलेला निबंधही वाईट झाला. मग आता पुढे पाहूया. आई, एवढी गोल गरगरीत चपाती कशी लाटतेस? आई, एवढी गोल गरगरीत चपाती कशी लाटतेस? अरे राघव, सरावानं सारं जमतं. राघव आणि आई किचन मध्ये होते तेव्हा राघव आईला म्हणाला की एवढी गोल गरगरीत चपाती कशी लाटतेस? तर आई राघवला म्हणाली, अरे राघव, सरावानं सगळं जमतं. मग राघव स्वतःच्या बेडरूम मध्ये गेला व मी सुद्धा छान लिहिण्याचा सराव करतो. मग तो लिहायला लागला. मग 15 दिवसानंतर पुन्हा पाहूया. आई, ही बघ माझी वही. काय सुरेख अक्षर काढलंस, भरपूर सराव केलास वाटतं. राघवाने आईचं बोलणं चालू होतं. राघवनं आईला त्याची वही दाखवली. मग आई त्याला म्हणाली, काय सुरेख अक्षर काढलंस, भरपूर सराव केलास वाटतं. खरंच, आई, तू म्हणाली होतीस ते खरं आहे. सरावानं सारं जमतं. शाब्बास. तर राघव आईला म्हणाला की आई, तू खरंच म्हणाली होतीस ते खरं आहे. सरावानं सारं जमतं. सरावानं सगळं ठीक होतं. तर आई म्हणाली, शाब्बास. तर नवीन शब्द पाहूया. सुरेख, छान, सराव, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. रेश्मा बर्वे यांनी लिहिलेला हा छोटा छान पाठ आहे. मला हे समजलं. आपल्याला काय काय समजलं हे पाहूया. तर प्रश्न पहिला, उत्तरे लिहा. राघवने सराव करण्यापूर्वी अक्षर कसे काढले होते? राघवने सराव करण्यापूर्वी अक्षर खराब काढले होते. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे खराब. आईने लाटलेल्या चपातीचा आकार कसा होता? आईने लाटलेल्या चपातीचा आकार गोल गरगरीत होता. कसा होता? गोल गरगरीत. या अंडरलाईन केलेल्या शब्दाच्या जागी तुम्हाला हे शब्द लिहायचे आहेत. गोल गरीत. राघवने अक्षर सुधारण्यासाठी काय केले? राघवने अक्षर सुधारण्यासाठी छान अक्षर काढण्याचा सराव केला. काय केला? सराव केला. राघवने अक्षर सुधारण्यासाठी छान अक्षर काढण्याचा सराव केला. प्रश्न दुसरा, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. न छा म्हणजे छान, क्षर, अक्षर, खसुरे, सुरेख. मला हे समजले. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द. राघवने अक्षर खराब काढले होते म्हणून आई रागावली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे राघवने अक्षर खराब काढले होते म्हणून आई रागावली होती. 15 दिवसांनी राघवने सुंदर, सुरेख, राघवने सुरेख अक्षर काढले. खालील सूचना वाचा व योग्य पर्यायाला योग्य होणार. तुझे अक्षर खराब असेल तर दररोज लेखन सराव करू. कधी? दररोज. दररोज अभ्यास केला तर शाबासकी मिळेल. आई रागवेल, शाबासकी मिळेल. विचार करा व सांगा. प्रश्न 1, तुझे अक्षर सुधारण्यासाठी तू काय करशील? तर माझे अक्षर सुधारण्यासाठी मी शुद्ध लेखनाच्या वहीमध्ये रोज शुद्ध लेखन लिहिल. छान अक्षर काढण्याचा रोज सराव करेल, त्यामुळे अक्षर छान येईल. आईने राघवला समजावले नसते तर काय झाले असते? आईने राघवला समजावले नसते तर राघवचे अक्षर खराबच राहिले असते व तो नेहमी रोज खाडाखोड करत बसला असता. राघवने सुंदर अक्षर काढण्यासाठी काय केले? राघवने सुंदर अक्षर काढण्यासाठी छान अक्षर काढण्याचा दररोज सराव केला, त्यामुळे त्याचे
अक्षर सुंदर झाले. प्रश्न 1, तुला आवडलेल्या गोष्टीतील पात्रांविषयी 2 ओळी लिही. मला आवडलेलं पात्र आहे आई. कोण? आई. आईने राघवला चांगले अक्षर काढण्यासाठी प्रोत्साहन दिले व नेहमी सराव कर याविषयी त्याने राघवला नीट गोड शब्दात सांगितले. शब्द वा शब्दाचा उपयोग करून वाक्य लिही. प्रश्न 2, त्यामध्ये पेन. मी पेनाने लिहतो. दुसरं आहे पुस्तक. समीर पुस्तक वाचतो. वही. राज वहीत लिहतोय. प्रश्न 3, तुला माहित असलेले सुविचार सुंदर हस्ताक्षरात लिहा. पाणी हेच जीवन आहे. चला वाचूया. उतारा वाचा, उत्तरे सांगा. आपले अक्षर चांगले असेल तर सर्वांना आवडते. स्वच्छ आणि सुंदर अक्षर आपली चांगली सवय दाखवते. वळणदार अक्षर असेल तर वाचायला सोपे जाते. नीटनेटके लिहिले की आपल्याला शाबासकी मिळते. आपले अक्षर चांगले असेल तर सर्वांना आवडते. स्वच्छ आणि सुंदर अक्षर आपली चांगली सवय दाखवते. वळणदार अक्षर असेल तर वाचायला सोपे जाते. नीटनेटके लिहिले की आपल्याला शाबासकी मिळते. प्रश्न पहिला, कोणत्या प्रकारचे अक्षर आपली चांगली सवय दाखवते? तर स्वच्छ आणि सुंदर अक्षर आपली चांगली सवय दाखवते. आपल्याला शाबासकी केव्हा मिळते? नीटनेटके लिहिले की आपल्याला शाबासकी मिळते. अशा प्रकारे लिहावे नेटके. हा धडा आपला शिकवून समजून झालेला आहे आणि प्रश्नोत्तरे आपण या धड्यामध्ये पूर्ण केलेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.